The lesson number 4, laws of motion. The motion consists different types of the definition. Very two important definition are kinematics and dynamics. Kinematics आणि डायनॅमिक्स या दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत या लेसन मधल्या. कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स या दोन रिअलाइज झाल्या की त्याच्यामध्ये तिसरी कॉन्सेप्ट येते इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल आणि नॉन इनर्शियल याचा अर्थ काय तो आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स बघू. तर पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो कुठली, कायनेमॅटिक्स. ओके बघा, कायनेमॅटिक्स एक अशी स्टडी करणारी ब्रँच आहे जी फक्त रिझन बघत नाही, कॉजेस बघते. एकदम प्रॉपर सांगतो बघा डेफिनेशन. द कायनेटिक्स विच स्टडी द and describe the various motion without their causes is called kinematics. परत एकदा सांगतो का, असं कायनेटिक्स शब्द काय, कायनेटिक्स, आणि इथं काय, कायनेटिक्स. हा हे लक्षात घ्या. कायनेटिक्स विच स्टडी द डिफरंट मोशन. असं कायनेटिक्स ते वेगवेगळ्या कशाचा स्टडी करतो, मोशनचा. मग पान हलत असेल, पंखा फिरत असेल, कळते ना, पक्षी उडत असेल, विमानाचे टायर फिरत असतील, कुठल्याही गोष्टीचा अर्थात मोशनचा काय करते, स्टडी. कोण करते, कायनेटिक्स. द कायनेटिक्स विच स्टडी द डिफरंट मोशन बट विदाउट knowing its reason oblique causes. Such kinetic is called, what is called, kinematics. You can't realize the definition but I will explain one more thing. अशी कायनेमॅटिक जी मोशनचा स्टडी करते, मोशन का होतंय ते पण कळतं, पण ते कशामुळे होतंय याच्याशी त्याला घेणं देणं नसतं. फॉर एक्झाम्पल सांगा, शिलाई मशीनची, सिविंग मशीनची सुई अप डाऊन करते, मग ते फक्त मोशनचा स्टडी करणार की इट इज अप डाऊन मोशन, पण ते का होतंय त्याचं रिझन त्याला माहिती नसतं. म्हणजे नॉलेज फुल आहे का हाफ आहे, मग हाफ नॉलेज असलेलं कायनेटिक्स म्हणजे कायनेटिक्स. म्हणजे पेन लिहितोय पण का लिहितोय ते माहिती नाही, पंखा फिरतोय म्हणजे ते सांगणार दिस इज द मोशन विच इज सर्क्युलर मोशन, बट नॉट टॉकिंग अबाउट फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मायकेल फॅरेडी, या बाकी गोष्टी काहीच सांगत नाही. म्हणजे जे कायनेटिक्स फक्त मोशनचा अभ्यास करतं बट विदाउट नोईंग देअर रिझन, पण त्याचं रिझन मात्र त्याला माहिती नसतं, अशा कायनेटिक्सला आपण काय म्हणतो, कायनेटिक्स. मग डायनॅमिक अशी गोष्ट असते जी फक्त मोशनचा स्टडीज करत नाही तर त्याच्या रिझनचा पण स्टडी करते, मग त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक्स. म्हणजे विदाउट ऐवजी काय म्हणायचं, विथ. विषय मग काय डेफिनेशन सांगा. The kinetics which study the different motion with knowing its reason and causes is called dynamics. Dynamics, okay ना? हाँ, so that is quite easy. So dynamic better की kinematics better? दोन्ही. हाँ, दोन्ही कसं असेल ना? हा, डायनॅमिक बेटर आहे. जे नुसतं स्टडी करत नाही त्या स्टडीच्या मागचं रिझन. म्हणजे एखादी मुलगी डिप्रेस असेल तर ती डिप्रेस आहे एवढं सांगेल कोण, कायनेमॅटिक्स. पण ती का डिप्रेस आहे त्याचं रिझन शोधून काढलं तर ते कोण असेल, मग तुमचे डॅड कायनेमॅटिक्स असले पाहिजे की डायनॅमिक असले पाहिजे, डायनॅमिक असले पाहिजे. They must be dynamic. Your parents must be dynamic. They should have known the causes. They should have known the result. They should have known the reasons behind the suspensive things. So that is going to be dynamic. So kinetics we study and describe the various motions. See, the kinetic which study the different motion. Now with now and describe करते ना ते काय करते ते, and describe with various motion. Describe काय, various motion and with their causes ना, with their causes. Such kinetic is called dynamics. So what kind of person you want to be? Would you like to be a kinematics or dynamic? Dynamic. You guys are dynamic already because every single thing that you know the reason behind it. एखाद्याने शिवी दिली तर ती काय आहे त्याचा वाक्प्रचार करून दाखवतो तुम्ही, तो सहज दाखवा. So you better know that every single scientific matter must have been performed in laboratory and the laboratory मध्ये केलेला एक्सपेरिमेंट त्याचे काय शोधून काढतो, कॉजेस. कारण एखादा पक्षी उडत असेल, एखादा विमान उडत असेल तर त्या विमानाच्या मागचं मोशन सांगू शकेल, लिनियर आहे, रेक्टिलिनियर आहे की प्रोजेक्टाईल आहे. तर मोशनचा स्टडी केला कोणी, कायनेमॅटिक्सने. पण त्या मोशनवर डिटेल फॉर्म्युले काढले, त्याच्यावर स्टडी केला, त्याचं रिझन शोधून काढलं, मग त्या सगळ्या सायन्सला काय म्हणतात, डायनॅमिक्स. सो वी गॉट द फॅक्टफुल डेफिनेशन अबाउट कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स. नाउ व्हॉट इज देअर, इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो डेफिनेशन वाचतो बघा. The inertial and non-inertial frame of reference is a reference with which we explain or describe the motion of the frame of reference. कुछ नहीं समझ में आया.
तर नीट ऐका. समजा मी असं म्हणालो की एक गाडी ट्रॅव्हल करते कितीच्या स्पीडला 60 किलोमीटर पर आवर. तुम्हाला ती 60च्या स्पीडला का दिसते? बिकॉज त्याच्या मागची फ्रेम आहे ती स्टेबल आहे. कितीच्या स्पीडला? 0 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्ही ज्या गाडीला चालताना बघताय ती गाडी त्या कुठल्या तरी रस्त्यावर चालते, म्हणजे तो रस्ता स्टेबल आहे आणि गाडी मोशन मध्ये. इसका मतलब गाडीची जी वेलोसिटी तुम्ही रेफरन्स केली ती कंपेअर विथ कोणाशी केली? रस्त्यासोबत केली. म्हणजे रस्ता स्टेबल आणि गाडी मोशन मध्ये. मग गाडीचा स्पीड तुम्ही कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघितला? रोडच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघितला. समजतंय? आता मी इथून चालतोय तर माझा स्पीड एकदम तुम्हाला स्लो दिसतोय का? कारण माझा जो माझा फळा आहे ना तो फळा तुम्हाला स्टेबल आहे म्हणून. पण जर मी जागेवर उभा राहिलो फळा सुसाट जायला लागला तर तुम्हाला माझा स्पीड जास्त आहे असं वाटेल. हा, कधी कधी मूवी मध्ये असतं बघा, एखादी मूवी असते आणि गाडी सुसाट चालवताना दाखवतात तेव्हा ती गाडी जागेवर असते आणि बॅकग्राऊंडचा स्पीड वाढवलेला असतो आणि खाली कोणतरी माणूस लपलेला असतात आणि तो झाडाशी फिरवतो आणि मागच्या बाजून तो पडदा फिरला जातो. इसका मतलब ही व्हिज्युअलाइज ही गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ त्या माणसाचा स्पीड आपल्याला जास्त वाटला बिकॉज त्या माणसाच्या स्पीडचा फ्रेम ऑफ रेफरन्स त्याचा मागचा बॅकग्राऊंड होता. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स समजते का? आपण ज्या गोष्टीचा अभ्यास करतो ती गोष्ट कुठल्या फ्रेम मध्ये आहे त्या फ्रेमला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. है की नाही? मग मला सांगा, तुम्ही एखाद्या एसटी मध्ये बसलेला आणि अचानकपणे एखादी एसटी पुढे चालायला लागली तर आपण खिडकीत असतो, गर्दीत बघतो ना, आपल्याला असं वाटतं की आपली एसटी मागे चालली, पण ऍक्च्युअली ती एसटी पुढे चाललेली असते. का? तर आपल्या नजरेमध्ये आपल्या एसटीचं मोशन फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणून आपण ती एसटी बघत असतो. समजलं बा? म्हणजे समोरची गाडी जरी मूव्ह झाली तरी आपल्याला वाटतं आपण मूव्ह होतोय. सिमिलरली आता जर एखादा पक्षी उडताना बघितला तर पक्षाच्या बॅकग्राऊंडला मी काय म्हणेल? फ्रेम ऑफ रेफरन्स. कारण आकाश स्टेबल आहे आणि पक्षी मूव्ह होतोय. समजतंय? म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास ज्या भागामध्ये ठेवून करतो तो भाग म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स. मग त्याच्यात पण दोन प्रकार आहेत, एक इनर्शियल आणि एक. पण याची डेफिनेशन कशी बोलायची हे मात्र कळलेलं नाहीये तुम्हाला. कारण मी फक्त फ्रेम ऑफ रेफरन्स सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्या वस्तूचा बॅकग्राऊंड काय असते? फ्रेम ऑफ रेफरन्स असते. म्हणजे डेफिनेशन वाचली मी मगाशी पण तेव्हा कळली नाही. आता मी एक्सप्लेन केली तर कळेल, पण वाचतो एकदा पुन्हा एकदा बघा. The frame of reference is reference with which we describe the motion is called the frame of reference. आपण एखादा मोशन ज्या रेफरन्स मध्ये डिस्क्राइब करतो त्याला फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादा मोशन तुम्ही डिटेक्ट केलं तर ते सर्क्युलर आहे तर ती त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स झाली. लिनियर आहे तर ती त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स झाली. प्रोजेक्टाईल मोशन असेल तर ती त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स झाली. म्हणजे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा अभ्यास केला तर तो कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये करता त्याच्यावर डिपेंड आहे. कारण गोडे तर तुम्ही लिटर मध्ये पण मोजाल आणि किलो मध्ये पण मोजाल, मग त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स दोन्ही केस मध्ये काय होते? बदलते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठल्या एसआय युनिट मध्ये मोजता त्या मोशनचा टाइप कुठला आहे? तो ऑसिलेटरी टाइप मोशन आहे, लिनियर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. या सगळ्या गोष्टींचा बॅकग्राऊंड म्हणजेच फ्रेम ऑफ रेफरन्स असा त्याचा अर्थ होतो. डेफिनेशन आपण त्यातनं लिहिणार आहोत पीडीएफ मधून. नेक्स्ट आहे इनर्शियल म्हणजे काय आणि नॉन इनर्शियल म्हणजे काय. ऍक्च्युली हे दोन रेफरन्स आहेत त्याच्याबद्दल मी वाचतो बघा थोडेसे. इथे मी एकदाच लिहिले. त्या केसमध्ये तिसरी डेफिनेशन आहे फ्रेम ऑफ रेफरन्स, चौथी आहे इनर्शियल आणि पाचवी आहे नॉन इनर्शियल. पीडीएफ मध्ये कसं आहे तर मी चौथी पहिली इनर्शियल वाचतो बघा. दिस इज नॉट नेट फोर्स. इफ देयर इज नो नेट फोर्स देयर इज नो एक्सेलरेशन and if in the inertial frame the body will move with constant velocity. बघा काय सांगतंय, जर तुम्हाला नेट फोर्स नाही दिला तर बॉडी नेट ऍक्सेलरेशन करणार नाही. म्हणजे झिरो फोर्स इज इक्वल टू झिरो ऍक्सेलरेशन. आता बघा तो डस्टर तिथे खिडकीमध्ये जसा आहे तसा आहे, त्याच्यावर कोणी फोर्स नाही दिला मग तो झिरो ऍक्सेलरेटेड आहे. पण असं तुम्हाला वाटतं, पण ग्रॅव्हिटीने तिच्यावर फोर्स दिलाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे तो डस्टर सुद्धा ऍक्सेलरेटेड आहे. पण आपल्याला दिसत का? कारण त्याचं आणि आपलं ऍक्सेलरेशन आता कसं आहे? सेम आहे. म्हणून आपल्याला तो मोशन मध्ये पण दिसत नाही आणि मी पण त्याला मोशन मध्ये दिसत नाही. म्हणजे दोघांची फ्रेम ऑफ रेफरन्स कशी आहे? एकच आहे. तो जर वेगळ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आला असता तर तो मला मोशन मध्ये आता दिसला असता. पण मी आणि तो एकाच पृथ्वीवर राहतोय. इसका मतलब काय सांगतो, एक ट्रेन 60च्या स्पीडला चालली आणि दुसरी पण ट्रेन 60च्या स्पीडला चालली तर दोन्ही ट्रेन एकमेकांना किती वेलोसिटीने दिसतील? हा, सेम दिसतील ना. त्याची खिडकी तो हातात वस्तू पण देईल त्याच्या घालणार, पण दोन्ही ट्रेन सेम स्पीडला चालल्या. मग तो पण आता सेम स्पीडला आहे, मी पण आता सेम स्पीड. त्याचं पण ऍक्सेलरेशन सेम आहे, माझं पण ऍक्सेलरेशन सेम आहे. म्हणून आता मला दोघं कशी वाटतायत? झिरो. पण ऍक्च्युअली आम्ही दोघंही झिरो मध्ये. समजतं काय? कसली कॉन्सेप्ट आहे बघा ही. म्हणजे आता अर्थ आम्हाला दोघांनाही घेऊन चालले. तिच्यावर पण फोर्स आहे, माझ्यावर पण फोर्स आहे, पण फोर्स सेम आहे म्हणून ऍक्सेलरेशन पण सेम आहे. आणि फोर्स आणि ऍक्सेलरेशन सेम असल्यामुळे आमच्या दोघांच्या आता फ्रेम ऑफ रेफरन्सचा काय? मोशन. आता मला दोघेही आम्ही झिरो मध्ये आहोत. म्हणजे याचा अर्थ आपण आता सगळे स्टेबल आहोत की मोशन मध्ये आहोत?
मोशन, पण तरी पण एकमेकांना स्टेबल का दिसतोय? कारण सगळ्यांचा स्पीड सेम. दॅट इज अ केस. काय असं गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुम्ही फील कधी करू शकता? सेम ट्रेन मध्ये सेम स्पीडला जा किंवा दोन बाईक वाले गप्पा मारताना सेम स्पीडला जातात बघा, तेव्हा ते एकमेकांना स्टेबल वाटतात ना. तो पुढे जात ना मागे जात, ते बिंदास जेवू पण शकतात एकमेकांसोबत. का? कारण दोघांचा स्पीड सेम असतो. आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत, इनर्शियल का मतलब काय. मग इनर्शियल का मतलब काय? प्रत्यक्ष फोर्स, रिअल फोर्स असतो त्याला आपण इनर्शियल फ्रेम म्हणतो, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले कॅल्क्युलेट करता येतात. आणि नॉन इनर्शियल मध्ये इफ देयर इज नो नेट फोर्स ऍक्टिंग अपॉन इट, द ऍब्सेन्स ऑफ नेट फोर्स, द ऑब्जेक्ट सफर्स द ऍक्सेलरेशन. म्हणजे सांगतो बघा, इनर्शियल फ्रेम म्हणजे काय? प्रत्यक्ष फुटबॉलवर लात मारली आणि फुटबॉल उडाला, रिअल कॉन्टॅक्ट झाला. पण इथं नॉन इनर्शियल मध्ये रिअल कॉन्टॅक्ट येतच नाही. फोर्स नसला तरी बॉडी काय होते? ऍक्सेलरेट होते. मग अशा फ्रेमला आपण काय म्हणतो? नॉन इनर्शियल. इसका मतलब काय? इसका मतलब तुम्हाला ड्रायव्हर ब्रेक मारतो पण मागून कोणी धक्का मारत नाही तरी तुम्ही पुढे जाता. नॉन इनर्शियल फोर्स आहे बघा, आहे ना. कोणी तुम्हाला धक्का मारलेला नाही तरी पण तुम्ही पुढे गेला. इसका मतलब हा नुसता फोर्स नाही. कुठला फोर्स आहे? सुडो फोर्स. PSEUDO, सुडो म्हणतात याला. रिअल म्हणजे प्रत्यक्ष मागणं धक्का मारणे आणि सुडो फोर्स म्हणजे त्यांनी ब्रेक मारला म्हणून तुम्ही पुढे जाणे. मागणं कोणी धक्का मारत नाही तरी तुम्ही पुढे जाऊन आदळता, त्याला सुडो फोर्स म्हणतात. पी सायलेन्स. नाही तर माहिती आहे तुम्ही कसे वाचा, आता व्हिडिओ चालू म्हणून बोलत नाही. ओके, सुडो फोर्स याला म्हणतात, पी सायलेन्स. आता वाच. तर आपण आता हे सगळे फोर्सचे प्रकार बनवू. जनरली तुमच्या माहितीनुसार तुम्हाला किती फोर्स माहिती होते? दोनच. एक न्यूटनने सांगितलेला फोर्स आणि एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅग्नेटिझम मधले कुठले फोर्स, मॅग्नेटिक फोर्स वगैरे तुम्हाला माहित नव्हते, पण कदाचित लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल हे तुम्ही 10वीला शिकलात, त्यामुळे मॅग्नेटिक फोर्स एक तुम्हाला माहिती होता. त्यामुळे तुम्हाला किती फोर्स माहिती होते? 3. ऍक्च्युअली दोनच. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोनच माहिती होते. पण मला वाटतं अजून एक तुम्हाला फोर्स माहिती होता, सेंट्रिपेटल फोर्स. आठवतंय का? ग्रॅव्हिटेशन mv²/r. हे 3 फोर्स तुम्हाला माहिती होते. पण तुम्हाला माहिती आहे का यातला सेंट्रिपेटल फोर्स ह्याच्यात दिलेला नाही, कारण तो मोशनचा वेगळा स्टडी आहे, सर्क्युलर मोशनचा. हे आपल्याला फॅक्टफुल फोर्स सांगितले. आता मी या प्रत्येकाची डेफिनेशन आणि प्रत्येकाची काय सांगणार आहे? एक्झाम्पल्स. इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहेत. माझ्या डेफिनेशन पेक्षा माझ्या एक्झाम्पलने एक्सप्लेन होते कॉन्सेप्ट परफेक्ट. त्यामुळे एक्झाम्पलला फील करा. फील केल्याने आपल्याला कळतं. ओके, आता तुम्ही नागाच्या गोळ्या लावल्या असतील दिवाळी, जमिनीला काळ्या करतात त्या. पण मी तुम्हाला जर असं मटेरियल सांगितलं की खरोखर तुम्ही ते घरी मटेरियल घ्या आणि त्याला आग लावा, बघा नागाच्या गोळीसारखं बाहेर निघेल, असं तुम्हाला मजा येते काय? हा, मी ते मटेरियल तुम्हाला सांगेल, पण तो दुसरा कुठला फोर्स असेल त्या दोन मटेरियल मधला, त्या गोष्टी पण माहिती पाहिजे. लवंगी फटाके लावले असतील, दिवाळीमध्ये सुतळी बॉम्ब लावले असतील, फुलबाजी फिरवले असतील, आणि इतकंच काय भुईचक्र असतात बघा ते, हा ते पण तुम्ही केले असतात. म्हणजे हे सगळे कुठले फोर्सेस आहेत? कारण पंखा लावला तरी, बटन दाबला तर पंखा फिरतो. गाडीचं इंजिन स्टार्ट केलं तरी टायरवर फोर्स येतो. म्हणजे सगळीकडे काय गरजेचं आहे? इस्त्री जरी करायची म्हटली तरी इस्त्रीवर काय द्यावा लागतो? फोर्स. सीधी बात. म्हणजे तुम्हाला डोळे मिचकायचे असतील तरी पापण्यांवर काय द्यावा लागतो? मग हा फोर्स कुठला फोर्स आहे माहिती? मग मला सांगा, एक व्यक्ती खुर्चीत बसलाय आणि खुर्चीवर त्याचा लोड आला, मग हा कुठला फोर्स आहे? तुम्ही म्हणा हा तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, कारण मी काय बळजबरी खुर्चीवर वजन नाही दिलाय, ग्रॅव्हिटीने मला स्वतःहून खेचलाय, बरोबर की नाही? मग मला सांगा, अश्रू निघाले डोळ्यातून, तर त्या डोळ्यांवरील अश्रूवर येणारा फोर्स कुठला असेल? ग्रॅव्हिटेशनल. कारण अश्रू वर जात नाही कपाळावर, कुठे जातात? हा, सीधी बात. म्हणजे खाली जातात. म्हणजे काय? हा, तर कपाळावरचे अश्रू इमॅजिन करू नका. सो आता मी पहिला वाजता ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहिला कुठला फोर्स? ग्रॅव्हिटेशनल. तर पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तू, साक्षी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तू कुठला फोर्स आहेस? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. म्हणजे तुला करंट पण लागतो आणि मॅग्नेट पण लागतो, तरच तू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बनवू शकतेस. तिसरा तुझा कुठला आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. एकदम जबरदस्त स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. आणि तू थोडासा वीक न्यूक्लिअर फोर्स आहेस. आणि तुझ्याकडे कुठला आहे? रिअल फोर्स. आणि तू आहेस सुडो फोर्स. ओके, आणि तुला मी फोर्सला रिझर्व ठेवले कारण तुला फोर्सचे फॉर्म्युले देत. ओके, ऍक्च्युअली तरी पण तू लक्षात ठेव, सेंट्रिपेटल फोर्स जो कोणी दिलाय? सूर्याने आपल्या पृथ्वीवर दिलाय फिरण्यासाठी. म्हणजे तू सर्क्युलर मोशन मधला फोर्स आहेस. ओके, पटपट बोला. 1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स, 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, 3 स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. तुला जो शब्द बोलायचा होता म्हणून तो तुला दिला. आणि तुझा कुठला होता? सेंट्रिपेटल फोर्स. आता या डेफिनेशन आपण बघायच्या. ओके, एकदम सिंपल आणि मस्त डेफिनेशन आहे आणि मला ते सांगायला खूप आवडेल कारण मला एक्झाम्पल द्यायला खूप आवडतं. येऊया ऐकायची डेफिनेशन. पहिली डेफिनेशन वाचतो. वाचू ना? कसली आहे डेफिनेशन पहिली? आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन सांगायची गरज नाही. द अट्रॅक्टिव्ह फोर्स. कुठला फोर्स? कारण ग्रॅव्हिटी प्रत्येक वस्तूला काय करते? अट्रॅक्ट करते. सो अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू मासेस, मास 1
and mass 2 आणि दोघांमध्ये कुठला फोर्स आहे attractive force. This is F1 and this is left to right and right to left. These both objects are trying to attract towards each other and therefore it is called attractive force. So पुढे वाचतो बघा. The attractive force between two masses separated by the distance d. दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे d. मग कुठला फोर्स बघा attractive force between two masses separated by distance d. Okay, पुढे बघा separated by distance d. Magnitude of gravitational force between point masses m1 and m2 is separated by distance r. इसका मतलब gravitational force is the force which can attract the every object towards each other. Which kind of the object can be considered? Consider the mass of the earth is capital M and mass of the any human is small m. So this is the distance of the center to surface going to be r, radius 6.4 into 10 raised to 6. It's a meter radius आहे आपल्या अर्थची रेडियस आहे 6.4 into 10 raised to 6 मीटर एवढी रेडियस आहे. मग हे सेंटर पासून ते माणसाचं अंतर आणि आपण सगळे माणसं याच्यावर बसलेलो आहे ना. मग हा पहिला मास आणि हा दुसरा मास आहे. दोन मास मधला अंतर किती आहे एवढं आहे. मग दोघांवर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल तर हा दोघांच्या मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे कुठला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता माझे उत्तर द्या. तर फर्स्ट आन्सर इज शी हॅज अ मास 1, मास 2, मास 3, मास 4, मास 5, मास 6 and मास 7 and I am the mass 8. मास 8 आहे तो सगळीकडे अट्रॅक्टिव्ह आहे. मास 1 सुद्धा 2 कडे, 2 सुद्धा 1 कडे, सगळे ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय आहेत अट्रॅक्टिव्ह आहेत. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन ती आहे की जगात जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या एकमेकांकडे अट्रॅक्टेड आहेत. का? कारण त्यांच्यावर ग्रॅव्हिटी असल्या कारणाने ते एकमेकांवर जाऊन आदळत नाही. कारण त्यांना तिकडे पकडून ठेवलंय प्रत्येकाला. तर ते जर सुटले आणि आपल्या पृथ्वीवरचा सगळा कचरा आणि सर्व पाणी पृथ्वीपासून काय होईल वेगळं होईल आणि त्यांचा एक वेगळा अट्रॅक्टिव्ह फोर्स मुळे नवीन प्लॅनेट तयार होईल. म्हणजे पृथ्वी सेपरेट राहील आणि पृथ्वीवरचे जे सुट्टे ऑब्जेक्ट आहेत ते सगळे बाजूला होतील आणि त्यांचा वेगळा प्लॅनेट तयार होईल आणि तो कुठल्या तरी दुसऱ्या अदर प्लॅनेटच्या समोर रिव्हॉल्व करून ऍज अ मून म्हणून बनेल. कदाचित आपलेच पृथ्वीचा भाग म्हणून आपलेच पृथ्वी होती पण फिरेल. पण आपल्या पृथ्वीचं मास इतकं कमी असेल की कचऱ्याचं मास कदाचित जास्त असेल. कारण झाडं वगैरे सेपरेट होऊन जातील. सेपरेट गोष्टींचा मास इतकं जास्त असेल की पृथ्वीवरचा आतला इनर कोर कमी पडेल पण बाहेरचा कचरा जास्त होईल. इतका प्रकार होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट कळली. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज विच फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन किती मासेस 2 मासेस सेपरेटेड बाय डिस्टन्स d. आणि मग फॉर्म्युला कसा बोलायचा हा बघा त्याच्यामधला फॉर्म्युला आहे जो तुम्हाला आता सांगून ठेवतो. आपल्या वहीमध्ये लिहिलेला आहे तसं तुम्ही लिहिलं तरी चालेल. मग सांगा F is equal to G फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्षात घ्या हा जो G आहे ना ही कधीच ग्रॅव्हिटी नसते. ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतं ज्याची व्हॅल्यू किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे 10th ला आपण खूप वेळा शिकलेलो. ही G याला ग्रॅव्हिटी म्हणत नाही याला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणतात. आणि ही मात्र ग्रॅव्हिटी जी 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर एवढी होती त्याची व्हॅल्यू. ही आहे G. मग सांगा पहिला मास किती होतं m, दुसरा मास किती होतं m आणि दोघांच्या मधला डिस्टन्स किती होता d स्क्वेअर. आणि दिस इज द फॉर्म्युला व्हॉट ग्रॅव्हिटेशनल फोर्स Gmm अपॉन d स्क्वेअर. तुम्ही r स्क्वेअर म्हटलं तरी चालणार. दोघांच्या मधला डिस्टन्स तुम्ही r कन्सिडर करा आणि तिथे r बोला काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डन आणि डोक्यात फॉर्म्युला बसला. आता तुम्हाला कधीही मी हा फॉर्म्युला विचारला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला हा बोलून दाखवायचा. बोला G इज इक्वल टू Gmm अपॉन d स्क्वेअर. तुम्ही r स्क्वेअर म्हटले चालणार आहे पण डिस्टन्स तिथे लिहा. इफ द डिस्टन्स सेपरेटेड बाय टू ऑब्जेक्ट इज r. मग r कन्सिडर केला तर r बोलायचा नाहीतर d बोला. पण मोस्टली d नाही म्हणत. d 10th ला d होता नाही 10 प्लस d होता ना 10th ला d होता पहिल्या केस मध्ये. अजून एक पुस्तक आहे माझ्याकडे. पहिल्या केस मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी d होता आणि नंतरच्या केस मध्ये r होता. r केव्हा घेतात जेव्हा अर्थ आणि ऑब्जेक्ट देतात तेव्हा. आणि जेव्हा दोन ऑब्जेक्ट देतात ना महेंद्र आणि विराट तेव्हा मात्र d घेतात. तेव्हा d घेतला होता मला चांगला आठवतं. आणि बाकीच्या केस मध्ये एस्केप व्हेलोसिटीच्या वेळी r घेतला होता. त्यामुळे हा ठीक आहे. तर एग्जांपल दिला का 10th ला. हा सो दिस इज द रियल एक्झाम्पल ऑफ साक्षी over here. So if I want to find the value, if someone is carrying this 70 kg weight, किती kg 70 समजा ही 770 किलोची. 30 किलो. ओके ठीक आहे. तर मी f जसाच्या g ची व्हॅल्यू 6.673 into 10 raised to -11. m ची व्हॅल्यू अर्थचं मास आपल्या पृथ्वीचं मास घ्यायचं ना. एक अर्थचं आणि एक आपलं आणि त्या दोघांच्या मधलं काय काढायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्ही जर प्रत्येकाने आपापलं वजन इथे टाकलं तर पृथ्वीने तुमच्यावर टाकलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला काढता येईल. मग इथे मी हा टाकला आकडा फिक्स आहे. अर्थचं पण मास घेतो किती आहे
6 × 10⁻24 kg हे आपल्या अर्थचं मास आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा m जो तुम्ही तुमचा स्वतःचा टाकायचा जो असेल तो, आता मी माझा टाकला समजा 58 अपॉन d² किती होता 6.4 × 10⁶ आणि होल ब्रॅकेटचा काय स्क्वेअर काय येत आहे d ला स्क्वेअर, आणि d कोण आहे हा d. याच्यामध्ये तुम्ही तुमचा हा आकडा चेंज करा, तुमच्यावर पृथ्वीने टाकलेला फोर्स आपल्याला सहज करता येईल आणि हे कॅल्क्युलेशन करायचं. आता हे असले कॅल्क्युलेशन तुम्हाला येतात का? हो. हा, काही लोकांना येतात, कारण जी इथे रेग्युलर होते 10वीला माझ्याकडे त्यांना माहितीये, पण काही लोक विसरलेले असतील तर त्यांच्यासाठी हे कॅल्क्युलेशन क्विकली सांगतो आहे ना. म्हणजे आता माझ्या बॉडीवर येणारा रिअल फोर्स तुम्हाला इथे लगेचच कळेल आणि मग तुम्ही लगेच तुमचा हा आकडा बदलायचा आणि तो घरी जाऊन ट्राय करायचा. चालणार आहे? मग आता मी हे सम इथे सोडून दाखवणार, मग आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रॉंग न्यूक्लिअर वीक आणि रिअल फोर्स बघणार आहोत. ओके, आता या केस मध्ये हे असं सम आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हो आहे. आणि या केस मध्ये काय दिलंय काय नाही, फक्त जी ची व्हॅल्यू काढलेली जी आता आपण इथे काढणार नाही, नंतर काढणार आहोत. ओके, ठीक आहे. फंडामेंटल फोर्स आपण फॉर्म्युला घेऊया. सो लेट्स स्टार्ट टू कॅल्क्युलेट द फोर्स ओव्हर माय बॉडी. इफ यू वांट टू जस्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ जी राइट हियर. सो अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, पण हा मी नंतर काढेल. आता आपल्याला जी काढायचा आहे, याच्यामध्ये पहिला जी दिलाय तो काढूया आपण, नंतर मी काढेल माझ्या बॉडीवरचा फोर्स. कारण मला ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रॉंग हे सगळे चारही फोर्स आज संपवायचे, मग मी नंतर शेवटला हा न्यूमेरिकल सोडवेल. ओके, जाता हाच मला आकडे पाठ आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फॉर्म्युला पाठ आहे का? तुम्हाला आकडे पाठ आहेत का? व्हॉट इज द मास ऑफ द अर्थ? 6.673 × 10⁻11. आणि व्हॉट इज द जी? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ना तो 6.6. तेच किती बोलला म्हणून मी लगेच तो प्रश्न विचारायचा. येस, बघा ऐका, अरे 6 × 10⁻24 फक्त 6 आहे. 6 × 10⁻24 kg आणि डिस्टन्स 6.4 × 10⁻6 रेज टू द पॉवर 22 आहे आपली, बरोबर ना? तुमचा वजन ते नको ओके, ठीक आहे. सर सेकंड डेफिनेशन आपण बघतोय काय? बोला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. वाचू डेफिनेशन बघा. इट इज अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसा असू शकतो? अट्रॅक्टिव्ह पण आणि रिपल्सिव्ह पण. का? बिकॉज इट हॅज टू पोल्स, नॉर्थ अँड साउथ. सो नॉर्थ पोल अट्रॅक्ट द साउथ पोल and south pole attract the north pole, but north pole and north pole repel का मतलब यू नो एकमेकांना पुश अवे करतात ते. मग नॉर्थला नॉर्थ पुश अवे करतो, तर साऊथला पण साऊथ पुश अवे करतो, पण नॉर्थ आणि साऊथ मात्र अट्रॅक्टेड असतात. सो लाईक पोल ऑलवेज रिपेल but unlike pole always attract. So this is the force of electromagnetic force. Which force can be, how will you define this force? सांगायचं, this force is like or unlike force. It may be attractive or repulsive force. Gravitational force only attractive, but electromagnetic force is attractive also and repulsive also. So that is an important thing. So definition of electromagnetic force. So tell me, gravitational force मध्ये it is only attractive, but this is attractive and repulsive both, है ना? दोन टाइपचे फोर्सेस आहेत. मग अजून याच्याबद्दल काय सांगता येईल? बिकॉज ग्रॅव्हिटेशन बद्दल मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा अजून फॉर्म्युला सांगितला नाही, बिकॉज डेफिनेशन अजून पूर्ण झाली नाहीये. का डेफिनेशन मध्ये काय सांगितलं? फक्त इट इज ओनली अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स. आगे ऐका का, थोडासा ऐका पुढे. Between electrically charged particles, earlier electric field magnetic forces brought together to independent after the demonstration. The force either it is stronger than gravitational force. बघा, हा जो फोर्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा थोडासा कसा असतो? स्ट्रॉंगर असतो. ऐका, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा हा थोडासा स्ट्रॉंग असतो. का? कारण हा नुसता अट्रॅक्टिव्ह नाही, हा काय आहे? रिपल्सिव्ह सुद्धा आहे. आणि खास बात म्हणजे हा कुणाच्या मध्ये असतो? तर हा कसा होतो? M1 आणि M2 यांच्यामध्ये होता. इथे तसं नाही, इथे Q आणि E, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स, म्हणजे चार्जेस आणि इलेक्ट्रॉनच्या मध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह फोर्स असतो. म्हणून हा थोडासा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा थोडासा स्ट्रॉंग असतो. मग सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओनली attractive. It is only in between masses M1 and M2. But gravitational force is electromagnetic force is attractive and repulsive. It is greater than gravitational force. It is stronger than म्हटलं तरी चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, it is in between the two charges. One is charge positive and another is electron negative. So positive negative असेल तर यांच्यात attractive force असेल, आणि दोन्ही positive असेल तर रिपल्सिव्ह असेल. समजलो का? सो हा आला आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा बेसिक फॉर्म्युला. यू कॅन चेक आउट दिस डेफिनेशन ऑन द सेम PDF. The force with which under the action of electric and magnetic field is called electromagnetic force. मग याच्यामध्ये कोणती फील्ड असते? इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड पण असते. If the electric field and magnetic field are combined together to form the electromagnetic
force. Okay, how would you produce the electromagnetic force? Just imagine right here. Check out. What happened? Circle. Check out. This is the coin. What is this? Coin. It's a copper coin. Okay, you can check the copper coin, and I have provided the supply plus and minus. The current is flowing through the coin. Check out the proper things that can be just denoted with proper manner. Look at here board. So when the current is passing through the circuit, the I is denoted here the direction of current, and the magnetic lines are produced. Have you seen in the 10th standard? The magnetic lines are produced right here. So this magnetic field, if any magnetic object comes near here, it will be attracted. So it means only it will be attracted if they are found in the particular field. That field is going to be magnetic field. So this is the force. This force is not only electric force. This is not only magnetic force, but it is electromagnetic force. Why? Because the magnet is also there and the electric current is also there. So therefore both fields are working together. It's called electromagnetic force. How we produce the electromagnetic force? The magnetic force and electric force combine together to form the electromagnetic force. And this force is being invented by Mr. Michael Faraday. Michael Faraday has using this. The Mr. Fleming's also turn out that the magnetic field can be changed as per the direction of current is going to be changing, left hand rule and right hand rule, and also right hand thumb rule. Also is been indicated that in last time you might have learned in the 10th standard, but you may not be remember right that. Now next one is strong nuclear force. What kind of the force would be strong nuclear force? See, this is a strongest force that binds the nucleons together inside the nucleus. Check out, the definition is very complicated. We see nucleons. Nucleons are tightly bounded. In काय? न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियनला टाइटली बाउंडेड ठेवलेला फोर्स असतो, त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. इफ यू गाइज आर अनस्टेबल, so this is not going to be strong nuclear force. If you are stable but the electrons are continuously orbiting around the nucleus, that is going to be some electrons are free electrons. So let's focus again. बोला, याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लियसच्या भोवती कोण असतात बाउंड? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लियस बाउंड असतात. The nucleons are bound tightly around the nucleus. Nucleus म्हणजे कोण? ॲटमचा सेंटर. ॲटमचा सेंटर म्हणजे न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला आपण ऍक्च्युअली न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. छोटे छोटे पार्ट्स असतात ते. आणि तुम्ही त्याला म्हणाल इलेक्ट्रॉन का नाही म्हणत? तर सिम्पली इझी. इलेक्ट्रॉन काय प्रकारे सांगतो थोड्या वेळाने तुमच्याकडे. इलेक्ट्रॉन्स आणि आयॉन्स मध्ये फरक आहे. आयॉन्स काय असतात? जोपर्यंत इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये फिरतायत तोपर्यंत ते इलेक्ट्रॉन्स आहेत. आता तुम्ही तुमच्या फॅमिलीत होतात तोपर्यंत इलेक्ट्रॉन होतात, पण फॅमिलीमधून बाहेर येऊन क्लासला आलात म्हणजे तुम्ही आयॉन्स बनलात. म्हणजे ऑर्बिटच्या बाहेर गेलेल्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? आयॉन्स. मग मला सांगा, हा जो एलईडी बल्ब आहे याच्यामध्ये एक आहे कॅथोड आणि एक आहे एनोड. मग कॅथोड मधून इलेक्ट्रॉन कुठे जातात? एनोड वर जातात आणि एनोड त्या इलेक्ट्रॉनला बाहेर फेकून देतो. आणि हे बाहेर फेकलेले इलेक्ट्रॉन नसून काय असतात? आयन्स असतात. आणि ज्यांना आपण लाईट म्हणतो, पण ही लाईट नसून ते कोण आहे? आयन्स. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ जेव्हा तुम्ही चपातीला तेल लावता किंवा तूप लावता तोपर्यंत तुपाचा आधी वास येत नाही, पण जेव्हा चपातीला लावला जातो तेव्हा तुपाचा वास येतो. त्याचं कारण काय? कारण तुपाच्या आउटर शेल मध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स हीट दिल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या आयन्स त्या आउटर ऑर्बिट मधून काय करतात? बाहेर पडतात आणि शेजाऱ्यांपर्यंत जातात. आणि शेजाऱ्यांना कळतं शिरा केलाय का करंजा तळल्या. त्याचं कारण काय? कारण त्या रवाच्या किंवा त्या पुरणपोळीला लावलेलं जे तूप असतं त्या तुपामध्ये झालेल्या रिएक्शन मधून त्या आउटर शेल मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि बाहेर पडलेले इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? आयॉन्स. आणि हे आयॉन्स म्हणजे त्या पदार्थाचा काय असतो? सुगंध. मग सांगा, अगरबत्ती लावले तर जो धूर निघतो तो धूर असतो तो इलेक्ट्रॉन असतात की आयॉन्स असतात? आयॉन्स असतात. का? कारण ते आउटर शेल मध्ये ऑर्बिट मधून धुराच्या स्वरूपात बाहेर पडतात. मग त्याला आपण धूर म्हणतो, पण ऍक्च्युअली ते आयॉन्स असतात. हा सुद्धा उजेड नाहीये, हा सुद्धा काय आहे? आयॉन्स आहेत, पण आपण त्याला उजेड म्हणतो का? कारण हे आयॉन्स एखाद्या पदार्थावर पडून आपल्या डोळ्यामध्ये रिफ्लेक्ट मारतात आणि आपल्याला असं वाटतं काय? नथिंग, नॉट टू डू सो. नेक्स्ट. So you got about the definition of strong nuclear force. सांगा, strong nuclear force, nucleons are tightly bounded around the nucleus. Definition नंबर दुसरी म्हणजे त्याच्यामध्ये it is the strongest force in a short range. हा जो फोर्स आहे तो शॉर्ट रेंजला स्ट्रॉंग असतो. बोला, कसा फोर्स आहे? स्ट्रॉंगेस्ट. इन कुठली रेंज? शॉर्ट रेंज. किती? लेस दॅन 10⁻14 मीटर. 10⁻14 पेक्षा कमी असलेल्या
रेंजला, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त असं म्हणलं जातं. ह्याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी रेंजलाच असतो बघा. लेस दॅन 10⁻⁻14 मीटर, याच्यापेक्षा कमी रेंजला हा स्ट्रॉंग असतो. पण याच्यापेक्षा रेंज वाढवली तर हा स्ट्रॉंग राहत, म्हणजे याची लिमिट आहे. एवढ्या वेव्ह पर्यंत तो स्ट्रॉंग आहे. त्याच्यापेक्षा जर अंतर वाढलं तर मात्र हा आपला स्ट्रॉंगनेस सोडून देतो. मग तो स्ट्रॉंग नसून काय बनतो? वीक बनतो. मग मला सांगा, न्यूक्लियस जर इथं टाइटली बाउंडेड आहे तर इथं कसे बाउंडेड असतील? वीकली बाउंडेड असतील. मग मला सांगा, टाइटली बाउंडेड मध्ये एखादा कुठला एक्झाम्पल देता येईल? सो यू कॅन सी अबाउट द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द चार्ज इज इंडिपेंडेंट. लाइक यू कॅन सी द न्यूक्लियस इज कम्प्लिटली बाउंडेड अराउंड देयर, आणि यू कॅन चेक आउट दॅट व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर की एखादा पर्टिक्युलर ऍटॉम्स असेल तर त्या ऍटॉम मध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, ते इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती टाइटली बाउंडेड असतात. आणि जेव्हा आपण त्या इलेक्ट्रॉनला हीट देतो तेव्हा हीट दिल्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्या बॉडीला सोडतात. मग मला सांगा, एखादा प्राणी मेला तर त्याच्यातून जो इथेन मिथेनचा वास येतो, हा वास नसून त्या बॉडीतून बाहेर पडलेले आयन्स असतात. मग ते आयन्स नसून त्या बॉडीच्या आतमध्ये असलेल्या ऍटॉम मधून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स असतात. पण ते जोपर्यंत बाहेर नाही पडत तोपर्यंत ते इलेक्ट्रॉन्स असतात, आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना आपण आयन्स म्हणतो. मग आयनचा अर्थ कळला. आणि हे आयन्स इतके चार्ज असतात की ते वेव्हच्या स्वरूपामध्ये एका ठिकाणावरून दुसरीकडे ट्रॅव्हल करतात, आणि नाकाने आपल्याला त्यांचा वास, म्हणजे इथून पुढे अगरबत्ती लावली किंवा उजेड जरी पडला आणि कुठली एनर्जी जरी तुम्हाला ट्रान्समिट होताना दिसली तर ती एनर्जी नेतो कोण? इलेक्ट्रॉन्स नेतात. आता त्या आयन्स त्यांना रिझनेबल असतात. तुम्हाला सांगा, जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा इकडून तिकडे जातात ते कोण असतात? हा, ते इलेक्ट्रॉन असतात. का? कारण ते वायर मधून बाहेर पडत, ते आतमध्येच असतात म्हणून त्यांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. पण जे बाहेर पडतात ते इलेक्ट्रॉन नसून काय म्हणतात? पण ऍक्च्युअली जबाबदार कोण? इलेक्ट्रॉन. समजतंय? आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁹ कुलॉम. ही बघा, E = 1.6 × 10⁻⁹. ही फिक्स व्हॅल्यू आहे जी आजपर्यंत कधी बदललेली नाही. आणि ही जी इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू ती एका हायड्रोजन ऍटॉमच्या भोवती फिरणाऱ्या एका इलेक्ट्रॉनची आहे. सो आता आपण कुठला फोर्स बघतोय? वीक न्यूक्लियर फोर्स. वाचू. दिस इज अ इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स. फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स सांगतो. इफ यू पुट द कलर रेड ऑन रेड, तुमची जुनी भिंत रेड कलरची आणि तुम्ही नवीन कलर रेडच मारताय तर भिंत कशी बसेल? एकदम डार्क बसेल. कारण रेडला रेड लगेच काय करेल? अट्रॅक्ट करेल, है का नाही? पण आधी तुमची भिंत येलो आहे, किंवा आधी तुमची येलो नसून ब्लॅक भिंत आहे, ब्लॅक, आणि आता त्या ब्लॅक भिंतीला तुम्हाला येलो करायची, तुमचा पहिला हात काय इम्पॅक्ट पाडणार नाही ना? कळते ना मला? म्हणजे हॅलो हॅलो, तेलावर तेल लावा ठीक आहे, पण तेलावर पाणी लावा तर तो बसणार नाही. का? कारण तेल आणि पाण्याचे मॉलिक्यूल कसे वेगवेगळे. मग सेम मॉलिक्यूल असतील तर कुठला फोर्स असेल? स्ट्रॉंग. आणि वीक मॉलिक्यूल असेल, डिफरंट मॉलिक्यूल असेल तर कुठला फोर्स असेल? वीक. याचं कारण काय सांगतो बघा. समजा तुम्ही रॉकेल आणि पेट्रोल मिक्स करायचा प्रयत्न केला तर दोघांत मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंग असेल की वीक असेल? वीक असेल ना. पेट्रोल आणि पाणी मिक्स कसे होतील? कारण ते सेम ॲटॉमिक पार्टिकल नाही. If the subatomic particles are different molecule, then force is not strong. The force is called weak force. And if the both molecules are same, then that is going to be strong nuclear force. इसका मतलब जेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस त्या न्यूक्लियस मध्ये टाइटली बाउंडेड असतात, म्हणून पाण्यामध्ये पाणी सहज मिक्स होईल. मग पाण्यात पाणी स्ट्रॉंग फोर्स आणि पाण्यात पेट्रोल वीक फोर्स. किती मिक्स केलं तरी होणार. मग तेलाचे मॉलिक्यूल तसेच असतात. तेल कधीच पाण्यात मिक्स होत नाही. का? समजा तुम्ही भाजीची रिएक्शन करण्यासाठी जिरं मोहरी टाकली, पण जिरे आणि मोहरी मधून इलेक्ट्रॉन बाहेर निघायलाच मागत नाहीत, म्हणून आपण तेल टाकला आणि त्यालाच जिरं मोहरी टाकली तरी पण इलेक्ट्रॉन बाहेर निघायला मागतच नाहीत. कढीपत्ता टाकला, आलं टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली, टोमॅटो घरी टाकली, दही टाकलं, सगळं टाकलं, फोडणीला टाकतात तेवढं. आणि हे करताना रिएक्शनच होत नाही, कारण खालून काय दिली नाही? हीट. आणि हीट दिल्याच्या नंतर त्या सर्व पार्टिकलच्या बाहेरच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय पडले? बाहेर पडले. आणि जसे ते बाहेर पडले तसा कोथिंबीर, आलं, काय असेल ते तुम्ही जे टाकता ते मला माहित नाही, पण त्या सर्व पदार्थांची चव एकमेकांना गेली आणि थोड्या वेळाने त्याची ग्रेव्ही तयार झाली. आणि ग्रेव्ही तयार झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने पुन्हा त्या ग्रेव्हीला तेल सुटतो. त्याचं कारण तेलाचे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये कुठेही रिएक्ट होत. तेलाचे मॉलिक्यूल असं म्हणतात की माझ्या आउटर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन एवढे फुल आहेत की ना मी इलेक्ट्रॉन देणार ना मी इलेक्ट्रॉन. तो तेल अजिबात पाण्यातही मिक्स होत नाही आणि त्या फोडणीमध्ये सुद्धा मिक्स होत. त्याचं कारण काय? कारण त्यांचा फोर्स कसा आहे? वीक फोर्स आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही तर भाजी मस्त शिजवतो, भाजी शिजवल्याच्या नंतर पण तर्री येते बघा तेलाची वरती. इसका मतलब ती परत बाजूला होते. म्हणजे तेलाचे मॉलिक्यूल एवढे स्ट्रॉंग आहेत की ते म्हणतात मला नाही म्हणजे नकोच, मग मी त्या मॉलिक्यूल सोबत अट्रॅक्ट होणारच नाही. म्हणजे त्यांचा आणि आपला फोर्स कसा आहे? वीक न्यूक्लियर. सो वीक न्यूक्लियर फोर्स मध्ये दोन सब ॲटॉमिक पार्टिकल डिफरंट मॉलिक्यूलचे असतील तर अट्रॅक्ट होत नाही. मग बघा तुम्ही आधी तेलाला ना तुमच्या तोंडाला तेल लावा आधी.
हा तोंडाला तेल लावा आणि मग पावडर लावा. चेहरा तुमचा तेलकट होऊन जाईल. हा तेलकट होऊन जाईल आणि ऑइली आधीच झालेला असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही पावडर लावली तर ती चेहऱ्यावर बसणार. मग आधी ती चेहऱ्यावर बसत होती पण नंतर का बसत नव्हती, कारण त्या तेलाच्या सरफेस मध्ये आणि त्या पावडर मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स नसून कसा न्यूक्लियर फोर्स होता, वीक. तुम्ही असा खरडला तरी तो निघून जाणार. इसका मतलब समजते. पण पावडर मात्र तशी जात नाही. पावडर बरोबर बसते का, तर आपल्या स्किनला बारीक बारीक होल्स असतात आणि त्या होल्स मध्ये ती पावडर सेटल होऊन जाते. आपल्याला वाटतं गुबगुबीत बसतंय आपला चेहरा, इट्स नॉट गोइंग टू बी. कारण लिपस्टिक नावाचा प्रकार सेम तसाच असतो आणि आयब्रो पेन्सिल किंवा तुम्ही जो काजळ लावता तो किंवा मेकअप मध्ये लागणारे 4-5 लेयर्स असतात. मस्करा असेल, फाउंडेशन असेल, ब्लशर्स असेल, हे कन्सिलर वगैरे, हे सगळे ना, हे सगळे सिरीज मध्ये एकावर एक अप्लाय करतात. त्याचा जर सिक्वेन्स चुकला ना तर कुठला फोर्स येईल. मग सिक्वेन्स बरोबर येण्यासाठी बरोबर ते स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स करून तुमच्या मेकअपवर लेयर चढवतात आणि परफेक्ट मेकअप होतो आहे ना. आणि फिनिशिंग शेवटला देतात बरोबर देतात. पण त्यांची आयब्रो जिथं असते तिथे ती नसते, ती झाकून पूर्ण दुसऱ्या बाजूने काढतात. माहिती तुम्हाला. का तर त्याला शेप नसतो ओरिजिनली. आपण त्याला नॅचरली तो आणायचा असतो आर्टिफिशियली, त्यामुळे तो प्रकार असतो. त्यामुळे वीक न्यूक्लियर फोर्स सगळीकडे वापरला जातो. आता बघा कुठला आहे, रिअल फोर्स इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे मी या स्टूलवर बसलो म्हणजे माझ्या बॉडीने याच्यावर रिअल फोर्स दिला. तुम्ही पण जमिनीवर बसलाय, रिअल फोर्स आहे. पेन तुम्ही हातात पकडला आणि पेननी लिहिताय तर पेननी वहीवर टाकलेला फोर्स रिअल फोर्स. पण अचानकपणे भूकंप झाला किंवा सुनामी झाली तर हालचाल तिकडे झाली, पण धक्का ड्रायव्हरनी ब्रेक मारला आणि आपण पुढे गेलो. ना मागून ड्रायव्हर आला होता ना कंडक्टरनी टपलीत मारली. मग तुम्ही पुढे का गेला, कारण एसटीने आपलं ऍक्सेलरेशन कमी केलं आणि तुम्हाला जे ऍक्सेलरेशन दिलं होतं ते तुमचं तुम्हाला कमी करता आलं. त्यामुळे बॅलन्स न झाल्यामुळे तुमच्यावर तयार झालेला जनरेटेड फोर्स म्हणजे कुठला फोर्स, सुडो फोर्स. पण डेफिनेशन वाचू का, तर बघा, द फोर्स विच कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट इज कॉल्ड रिअल फोर्स and the force which comes without any direct contact is called pseudo force. When the driver take a suddenly left turn, then passenger move right side. समझ, ड्रायव्हर ने लेफ्ट ला गाडी गेली तर गाडी तिकडे वळते पण आपण राइट ला जातो. इसका मतलब suddenly the car is moving left but passenger is moving right. It is because of without any contact, still the passenger acted the some kind of the force. It is called pseudo force. सीसॉ बघितलंय तुम नीचे परत हा एक वर हा वर असंच आहे ना. हा नीचे गेला की हा वर येतो. मला सांगा, जेव्हा हा खाली येतो तेव्हा हा वर जातो, पण त्या दोघांच्या मध्ये ती फळी डायरेक्ट कॉन्टॅक्टची. म्हणजे हा रिअल आहे का सुरू आहे, हा रिअल आहे. हा पण तुम्ही म्हणा मी तर एसटी मध्ये बसलो होतो, मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. पण एसटीचं मोशन वेगळं आहे आणि तुमचं मोशन, कारण एसटी फॉरवर्ड डायरेक्शनला जाऊन ब्रेक मारते तेव्हा एसटी कंट्रोल करते, पण तुम्ही अपोजिट डायरेक्शनला जाताय. इसका मतलब तुम्ही सुडो मध्ये येता. सुडो फोर्स असा असतो की ऍक्च्युअल फोर्स पेक्षा अपोजिट डायरेक्शनला वर्कआउट करतो, म्हणून त्याला सुडो फोर्स असं म्हणतात. सुडो फोर्स कुठेही येऊ शकतो. सुडो फोर्स बाईक वरनं जेव्हा माणसं विसे पडतात किंवा अचानकपणे ट्रेन थांबते आणि ट्रेन मधनं चालत्या ट्रेन मधनं पेसेंजर बघा उतरतात. त्या चालत्या ट्रेन मध्ये उतरणारे पेसेंजर असतात ते उतरले त्यांच्या बॉडीवर जो अचानक फोर्स येतो तो फोर्स पण कुठला असतो, सुडो फोर्स. आणि तो त्यांना बॅलन्स करता राखीव जातात, कुणाला पण घेऊन येते. आणि काही लोकांना बॅलन्स करण्याची सोय नसते की कितीच्या स्पीडला मला जम्प करायला हवं. समजलं का. त्यामुळे जेवढा ट्रेनचा स्पीड आहे तेवढ्या ट्रेनच्या स्पीडला तुम्हाला उतरल्यानंतर धावावं लागतं पटकन, नाहीतर तुमची बॉडी बॅलन्स राहत नाही. अशा केसमध्ये तुम्ही पडता. मग तो आलेला नॅचरल फोर्स नसून तो सुडो फोर्स. म्हणजे एक्झाम्पल मराठीत दिले तर चालतील पण ते कळतात. द सुडो फोर्स इज नॉट अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्स. इट इज जनरेटेड बिकॉज ऑफ द वन ऑब्जेक्ट. Because of the affective force is going to be pseudo force. So you got about the all kind of the forces right here. मग pseudo force चा पण फॉर्म्युला आहे, सांगू कसा आहे बघा. pseudo force चा ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे, पहिला फोर्स असतो आपला वेटचा. आता बघा तुम्ही म्हणाल pseudo force चा आम्हाला फॉर्म्युला सांगा, तर बघा नीट लक्ष द्या. pseudo force साठी पहिला आपला वेट पाहिजे, बॉडीला वेट पाहिजे ना. हा येता मी वेट, ओके चेक करा. W इज इक्वल टू काय, वेट. फॉर्म्युला काय आहे, mg. वेटचा फॉर्म्युला mg. दुसरी गोष्ट, फोर्सचा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे. F इज इक्वल टू काय, ma. A आणि g काय असतो, एकच असतो. पण हा जो वेट आहे तो आपला mg आणि फोर्स जो आहे ना तो आपल्या अर्थनी खालून वर आपल्याला लावलाय, माहितीये ना. खालून वर लावले ना, पृथ्वी आपल्याला खालून वर सपोर्ट देते ना, आपण वरून खाली लोड देतो. मग वरून खाली देऊन वेट पॉझिटिव्ह आहे आणि फोर्स खालून वर आहे, म्हणून वेट फोर्स कसा आहे, मायनस. मग हा म्हणायचं इक्वेशन 1 आणि हा म्हणायचं इक्वेशन 2. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर ऍडिशन केली तर बघा वेटचा फॉर्म्युला काय येतो. वेट इज इक्वल टू W प्लस F. सांगा W चा फॉर्म्युला काय, mg. mg ला मी ma म्हटलं तरी चालेल. आणि हा प्लस, हा मायनस मधला फोर्स काय आहे, ma. सांगा हा मायनस मध्ये बरोबर आहे, प्लस मायनस. मग ma मायनस काय,
MA मायनस MA 0 म्हणून तुमच्या बॉडीवर जो इम्बॅलन्स फोर्स असतो तो कुठला फोर्स असतो 0 आणि हा 0 इम्बॅलन्स फोर्स म्हणजे काय तुमचा सुडो फोर्स. इट इज गोइंग टू बी अ लॉस ऑफ वेट आणि याला आपण फॉलिंग लॉस ऑफ वेट असं म्हणतो. म्हणजे काय, म्हणजे एखादी वस्तू जेव्हा वरून खाली पडते तेव्हा ती स्वतःला हलकं समजते की मी अलगद खाली पडतोय. अशा केस मध्ये तो फोर्स वरती आणि खाली एकमेकांना काय करतो, कॅन्सल करतो आणि आपल्याला असं वाटतं मला वेटच नाहीये असा त्याचा अर्थ होतो. समटाइम वी फील द सेम थिंग, दॅट इज गोइंग टू द कॉन्सेप्ट ऑफ mg minus mg goes to 0. C. G for universal gravitational constant. What is the value of G? 6.673 into 10 raised to minus 11. That is the value of G. What is the M? M is the mass of the earth, 6 into 10 raised to 24 kg. And what is the M that we are going to calculate with the M of any object? मास एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्ट तुम्ही घ्या. आता मी मास घेतलं किती किलो? नाही 50 kg घेतलं. ओके 50 kg घेतला आणि डिवाइडेड बाय r चा स्क्वेअर. r किती आपली 6.4 into 10 raised to 6 and raised to the power 2. ओके ही आपली रेडियस आहे अर्थची. आणि आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नियमाप्रमाणे सांगितलं पॉइंट असेल तर तो कुठे न्यायचा, राईटला. पॉइंट राईटला न्या. किती वेळा जाईल हा पॉइंट राईटला? 3 वेळा. 1 2 3 आणि पॉवर किती येईल मग -3. मग आता पॉइंट लिहायचा. पॉइंटला लिहायचं मग नंबर सांगा 6673 आणि इनटू 10 raised to power -3. पॉइंट गेला म्हणजे पॉवर आली -3. ओके राईटला 3 वेळा गेलो ना म्हणून -3. आणि -11 जसेच्या हे जसे तसे त्यांना आपण आलवलं नाही. हे फक्त पॉवर देण्याचे 3 आले पण हा -11 जसा आहे तसा आहे. परत इकडे 50 गुणिले 6 6 पंचे 30 आणि हा शून्य जसाच्या म्हणजे 6 गुणिले 50 300 आले आणि पुढची पॉवर 24 जशीच्या क्लिअर. मी काय केलं समजलं सगळ्यांना, हा डेसिमल शिफ्ट केला 3 आणले आणि 50 गुणिले 6 चा गुणाकार केला 300. बाकी पॉवर जशाच्या तशा, फक्त एकच पॉवर आपली वाढली. कुठली? -3. कारण का वाढली? कारण डेसिमल 3 वेळा गायब झाला. डिवाइडेड बाय सांगा इथे किती वेळा जाईल पॉइंट? मग किती आन्सर लिहू? 64 into 10 raised to -1 आणि into किती आहे त्याच्या पुढे 6 आणि raised to the power किती आहे 2. क्लियर. नेक्स्ट आहे आता जे प्लस वाले आहेत ते प्लस मध्ये ऍड करायचे आणि मायनस वाले आहेत ते मायनस मध्ये ऍड करायचे. सांगा प्लस वाले 2 आहेत का कोण? एकच आहे. मग मायनस वाले 2 आहेत. 11 आणि 3 किती होतात? 14. म्हणजे मी पहिले नंबर लिहून घेणार 6 6 7 3. समजला? 11 आणि 3 किती आले? 14 -14. ओके इनटू हे 24 आहे 10 raised to 24 आणि 300 लिहायचे. मगाशी 3000 वरचे शून्य उडवले बघा. मग तशी याची किती शून्य उडवणार? 2. मग सांगा इनटू 3 into 10 raised to किती? 2. मायनस नाही काय प्लस पण लेफ्टला जातात ना. आणि डिवाइडेड बाय सांगा हे 64 जशीच्या आणि 6 मधून 1 गेला म्हणजे यांचा गुणाकार करायचा नसतो. पॉवरची वजाबाकी किंवा ऍडिशन करायची असते. आता एक मायनस आहे म्हणून मी वजाबाकी करतोय पण हा प्लस असता तर 6 आणि 1 7 झाले असते. पण हा मायनस असल्यामुळे 10 raised to power किती आले? 5 आणि 5 प्लस 5 आणि raised to the power 2. पुन्हा एकदा प्लस वाले प्लस मध्ये मायनस वाले मायनस. मग सांगा आता 3 नी आपण ह्याला गुणू शकतो. मग सांगा 3 3 9 7 3 21 6 3 18 19 20 चा शून्य. ओके 20019 3 चा याचा गुणाकार. आता पॉवर सांगा 24 आणि 2 10 raised to 26 आणि हे किती आहे? -40 डिवाइडेड बाय सांगा 64 चा स्क्वेअर आपल्याला माहिती. मग 64 आपण किती वेळा लिहिणार? 2 वेळा. आणि यांचा मल्टिप्लिकेशन करा 5 2 चा म्हणजे 10 raised to power 10. आणि आता निश्चित बघा 20019 याला कुठे डेसिमल शिफ्ट करायची गरज नाही. हा अख्खा आकडा आहे. सांगा 26 मधून 14 गेले किती राहिले? 12 राहिले प्लस 12 राहिले आणि डिवाइड बाय खाली किती आहे? 64 into 64 into 10 raised to किती आहे? 10. मग ह्यातले 10 आणि वरच्यातले 10 घालले तर वरती किती राहतील? 2च राहतील ना. यातले 10 त्यातले 10 उडवले 12 मध्ये 10 उडवले तर किती राहिले? 2. मग सांगा काय लिहिणार मी इथे? हे आले कॅल्क्युलेशन F is equal to 20019 into 10 raised to किती आले? फक्त 2. आणि खाली कोण राहिले का? हो 64 into 6 आणि हे तुम्ही लॉग नी सहज करू शकता. म्हणजे या बॉडीवर येणारा फोर्स तुम्हाला फायनली करता येईल. आता तुम्ही मला हे राहू दे या दोघांचा आम्हाला लॉग नी करावा लागेल आणि हा तुमच्यासाठी चॅलेंज आहे की हा तुम्ही लॉग नी घरना सोडू नका. चालणार आहे ना? नाही तर आता सोडला तर मला काही प्रॉब्लेम नाही पण मला बघू दे ना तुम्हाला पण किती येते ते. त्यामुळे याचा फोटो काढा. पॉज.